हाय हॅलो नमस्कार, मी किरण चिंचाने. तर गुड मॉर्निंग. चला, आज आम्ही निघालो गावाला जायला. आज आम्ही जाणार आहेत माझ्या मामाच्या गावाला, मोक्षाच्या मामाच्या गावाला नाही बरं का. आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. तुम्ही जसा माझा व्हिडिओ बघत जाल तसे तुम्ही पण माझ्यासोबत येणार. तर चला, सकाळचे वाजलेले आहेत 6:06ची बस येते इथे, त्यामुळे आम्ही आलो होतो मानकेश्वरला. इथून आम्ही बसणार होतो आणि तिकून माझी मम्मी, भाऊ, मावशी हे सगळेजण येणार होते. त्यामुळे मग आम्ही इथे येऊन थांबलो होतो. ते आले होते आम्हाला सोडवायला इथे. इथून आता आम्ही पुढे जाणार होतो. नेक्स्ट प्रवास इथून चालू होणार आहे. गावाला कशासाठी जाणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघत चालल्यावर कळणार आहे. आता गावाला आम्ही तिघीच जणी जाणार होतो म्हणल्यावर पप्पाला यशवीला सोडा वाटत नव्हतं. यशवी मस्त आता जाणार होती बसमध्ये बसून. परत आम्ही बसणार होतो लालपरीमध्ये. त्यामुळे पप्पाला असं वाटत होतं आता किती दिवस राहते किती दिवस नाही. पण आम्ही काही जास्त दिवस राहणार नव्हतो. तर असा होता सकाळचं वातावरण, सकाळचं व्ह्यूज. सकाळचे वाजले होते 6 आणि आता टाईम होत चालला होता. 6:30 वाजले असतील. तुम्ही म्हणसान एवढे उजेड दिसायला आहे, पण 6:30 वाजले असतील. आता केव्हाचा वेट करतो, बस काय येत नव्हती. पटकन बस आली की बसमध्ये बसले की तुम्हाला दिसेन माझी आई, मावशी, मी आणि आम्ही ओमा. आम्ही सगळेजण मस्त चाललो होतो आमच्या मामाकडे. आणि म्हणाले ना, तुम्ही जसजसे समोरचा व्हिडिओ बघत चालाल तसं तुम्हाला कळेल की हे कशासाठी गेलेत कशासाठी नाही. तिकडे होतं नाही, मी सांगणार नाही का, सांगणार नाही तुम्हाला काय होतं काय नाही. ते तुम्ही जेव्हा बघसाल तेव्हाच तुम्हाला कळेल. मस्त असं सकाळच्या व्ह्यूचा आनंद घेत आम्ही निघालो समोर आणि आता येऊन पोहोचलो मामाकडे. हे आहे आमच्या मामाचं घर. इथे आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आता बरेच चेंज झालं याच्यामध्ये, कारण की मीच 2-4 वर्षाच्या नंतर आले, त्यामुळे खूप सारा चेंज झाला इथे. ही आहे माझी आजी, मामी, मामीची मुलगी आणि आम्ही सगळे. आणि मस्त इथे येऊन खरंच खूप छान वाटलं. हे बघा, ही पूर्ण लुक मामीने घराचा चेंज केला आहे. कारण की आम्ही जेव्हा छोटे होतो, यशवी एवढे, बॉक्स एवढे, तेव्हा खरंच माझी मम्मी खूप खूप दिवस इथे राहायची. तर म्हणजे आम्हाला तेव्हाच आठवत नव्हतं, पण सांगत होती मम्मी. आणि हे काय, यशवी आली म्हणून हे एक आजोबा आहेत छोटे आमचे, झोका बांधायची तयारी चालली यांची. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच होतं, कारण की ते चढले होते त्या रॅकवर, त्याच्यामुळे ते पडायची भीती वाटू लागली. त्यांनी दिला झोका बांधून छान असा. मग ते गेले. नंतर काय, मग आम्ही सगळेजण सकाळी लवकर निघल्यामुळे आम्ही काही घरून जेवून निघलो नव्हतो. मग आम्ही बसलो जेवायला. छान मामीनं वरण भात पोळी असा स्वयंपाक बनवला होता. मामी मस्त गरम गरम पोळ्या करत होत्या आणि आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. मी मामाच्या ताटात जेवत होते. म्हणजे मी जेव्हा छोटी होते, मोक्षा एवढी, तेव्हा कधी पण गेले की मामासोबतच जेवायचे. आज पण मी तेच हट्ट केला. मामा म्हणले आता तू मोठी झाली ना, आता कुठे माझ्यासोबत. मी म्हणलं तरी पण काही हरकत नाही, चालते. आता तर मी पण जेवणार आणि माझी मुलगी पण जेवणार. त्यामुळे जेवणं वगैरे करून घेतले मस्त छान. असं काहीतरी गप्पा आणि जेवणं केले. त्याच्यानंतर हा मामाचा मुलगा आहे, याचं जेवण राहिलं होतं, तो पण जेवला. आणि ते जेवण झाले की लगेच दुपारच्या टायमिंगचा